हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रवा इडली बनवणार आहे झटपट। हे बघा, मी रवा घेतलेला आहे अर्धा किलो। आज मी ताकापासून रवा इडली बनवणार आहे। चला तर मग आता रवा घेतलेला आहे। आता सोडा 1 चमचा घालत आहे बारका, चवीनुसार मीठ आणि 1 तांब्या ताक घालत आहे रव्यामध्ये। आपण झटपट रवा इडली बनवणार आहे। आणि दही असेल तर दही पण तुम्ही घालू शकताय। दह्यापासून ताकापासून खूप रवा इडली खूप छान होते आणि झटपट तयार होते। आणि पाणी थोडं थोडं करून घालायचं, एकजीव करून घ्यायचं भिजूसपर्यंत चांगलं। सकाळचं झटपट पोरांसाठी डब्याला नाश्त्याला हे तुम्ही बनवून झटपट रवा इडली देऊ शकताय। आणि थोडं पाणी घालून घ्या, जेवढं मावेल तेवढं तुम्ही पाणी घाला। आता मी जिरा 1 चमचा घालत आहे रव्यामध्ये, म्हणजे स्वाद चांगला येतो म्हणून। चला तर मग आता पाणी घालायचं नाही आता रव्यामध्ये। हे बघा, मी रबरबीत व्यवस्थित केलेलं आहे। पार घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, ह्या प्रमाणात बघा। हे मी भिजवायला आता ठेवणार आहे। आणि हे बघा, भिजून झालेलं आहे माझं, कसं पीठ फुगलेलं आहे बघा रव्याचं। चला तर मग आता कशा प्रकारे भिजलेलं आहे, 10 ते 15 मिनिटं भिजवायला ठेवायचं आणि मग करायचं बघा। इडलीच्या भांड्याला मी पहिला तेल लावून घेतलेलं आहे, मग रवा मी घालत आहे आणि पीठ कसं फुगलेलं आहे बघा। आणि झटपट सकाळच्या नाश्त्यासाठी खूप चविष्ट साधी सोपी रेसिपी आहे रवा। तुम्ही बी नक्की ट्राय करा। दह्यामध्ये पण भिजवू शकताय, ताकामध्ये पण भिजवू शकताय, काही अवघड नाही आहे। झटपट 15 ते 20 मिनिटात तुमचं रवा इडली बनवून तयार होऊ शकतोय। आता एक एक करून मी सगळ्या भांड्यात घालून घेत आहे। चला तर मग आता हे भांड्यात पहिला प्रथम पाणी घालून मग इडलीचे भांडे सगळं लावून ठेवायचं। आणि आता बघा, माझं घालून झालेलं आहे। आता मी गॅसवर ठेवून हे बघा, आणि तयार पण झालेलं आहे हे बघा। आणि फुगलेला आहे रवा इडली बघा, टेस्टी झालेलं आहे आणि अगदी हॉटेलसारखं झालेलं आहे रवा इडली झटपट। कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा मला। हे बघा, सांबार पण केलेलं आहे आणि खोबऱ्याची चटणी पण मी बनवलेली आहे। आणि आज स्पेशल तुम्हाला मी हे दाखवलं आहे रवा इडली कसं बनवायचं। 10 ते 15 मिनिटात तुम्ही बनवू शकताय, काही अवघड नाही। मुलांना 15 मिनिटात ते अर्धा तासात तुमचं नाश्ता रेडी होणार आणि पोरं पण खुश, तुम्ही सगळी खुश। झटपट हा नाश्ता कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, तयार झालेलं आहे, चटणी खमंग झालेलं आहे, सांबार केलेला आहे। चला तर मग आता ट्राय करून घेते कसं झालेलं आहे। बाय।